लागवडी। देशाचा 17वा स्वतंत्र दिवस उत्साहात संपन्न। ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांवरील दंडात्मक कारवाईतून ठाणे महानगरपालिकेने घेतली माघार। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न। ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाची भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सुरुवात। ठाणे महानगरपालिका सुरक्षा रक्षकांना 2 महिने वेतन मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघड। ठाणे कारागृहातील महिला कैद्यांच्या राख्यांना नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद। देशाचा 17वा स्वतंत्र दिवस उत्साहात संपन्न झाला आहे। देशाच्या 17व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात महापौर संजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा रक्षक, सर्वपक्षीय नगरसेवक व पालिका अधिकारी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ठाणे शहराची वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता 1000 कोटींचा प्रकल्प केंद्र शासनाने नुकताच मंजूर केला असून ठाणे मेट्रो प्रकल्प, कल्याण ठाणे मुंबई जलवाहतूक असे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही श्री शिंदे यांनी यावेळी दिली। मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरील विस्तारित ठाणे स्थानक तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट अशा अनेक प्रकल्पांमुळे ठाणे शहर नवी उभारी घेईल असे ते म्हणाले। ठाणे जिल्हा सुरक्षित करण्याकरिता राज्य सरकार कटिबद्ध असून पोलीस वसाहतींचा पुनर्विकास देखील लवकरच होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। ठाणे जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अवयवदान अभियान राबविण्यात येणार असून अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी याकरिता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेत देखील ठाणे जिल्हा पथदर्शी काम करून दाखवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यभरात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना एकट्या ठाणे जिल्ह्यात 10 लाखाहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले। सामाजिक कार्यासाठी पक्षभेद विसरून आपण सर्वजण एकत्र येतो आणि ही ठाणे जिल्ह्याची शक्ती असल्याचे ते म्हणाले। ठाणे जिल्ह्यासाठी हक्काचे धरण असावे व त्यासाठी शाई व काळू धरण प्रकल्पांना चालना देण्यात येणार असल्याच्या गोष्टींचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला। ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मोठा असल्याचे सांगतानाच भिवंडीमध्ये 2 इमारती कोसळून झालेल्या जीवितहानी विषयी दुःख व्यक्त केले। अशा दुर्घटना रोखण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटला पर्याय नसल्याचे ते म्हणाले। यावेळी खासदार राजन विचारे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र फाटक, महापौर संजय मोरे, माजी आमदार अनंत तरे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर निंबाळकर आदी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। शहरातील गणेशोत्सव मंडळांवरील दंडात्मक कारवाईतून ठाणे महानगरपालिकेने माघार घेतली आहे। 2015 साली 137 मंडळांनी नियम बाह्य पद्धतीने मंडप उभारल्याचा ठपका ठेवत महापालिकेने त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता। तसेच पालिकेने अनेक निर्बंधही उत्सवांवर लादले होते। मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशानंतर हे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सालाबाद प्रमाणेच उत्सव साजरे झाले होते। गत वर्षी
दंडाची रक्कमही मंडळांनी भरली नव्हती. मात्र यंदा उत्सवाची परवानगी घेण्यासाठी या मंडळांचे प्रतिनिधी जात असताना त्यांच्या हाती गतवर्षीचा 1 लाख रुपयांचा दंड भरा अशी नोटीस दिली जात आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उत्सवी मंडळांच्या बाजूने भूमिका घेत दंडाचा 1ही रुपया गणेशोत्सव मंडळे भरणार नाहीत. पालिकेने परवानगी दिली नाही तर मुख्यालयासमोर भर रस्त्यात गणपती बसू असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. तसेच धर्माच्या नावावर मते मागणारी शिवसेना आता गेली कुठे असा सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी शिवसेनेलाही टार्गेट केले आहे. पालिकेने दंडात्मक कारवाईचा आग्रह कायम ठेवला तर हा विषय चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या प्रकरणात मवाळ भूमिका घेण्याच्या विचारात असल्याचे समजते. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. ठाणे जिल्ह्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या गुन्ह्याचा तपास करण्यासह या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे शहरात दररोज सुमारे 10 गुन्ह्यांची नोंद सायबर क्राईम विभागाकडे होत असते. यामध्ये आर्थिक फसवणुकीपासून बोगस वेबसाईट, नोकरीचे आमिष, सोशल मीडिया मार्फत होणारी बदनामी, ऑनलाईन अपहार या तक्रारींचा समावेश असतो. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी व या गुन्ह्यांची तत्काळ उकल करून आरोपींचा अल्पावधीत शोध घेण्यासाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. जिल्हा मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सायबर गुन्ह्याचा या लॅबद्वारे छडा लावता शक्य होणार आहे. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे अश्लील मेसेज पाठवून धमक्या देणे असे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांना या लॅबचा उपयोग होणार आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाची भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. ठाणे शहरात 1091 ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांची सुरक्षा व त्यांना एकटेपणा वाटू नये तसेच त्यांना होणारा मानसिक त्रास, स्वकीयांकडून मिळणारी हीन वागणूक याला प्रतिबंध करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. पोलिसांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना या संस्था आधार देणार आहेत. या योजनेकरिता 1090 हा टोल फ्री क्रमांक देखील पोलिसांनी उपलब्ध करून दिला आहे. अशा कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. गडकरी रंगायतमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला भारतरत्न सचिन तेंडुलकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, खासदार राजन विचारे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार सुभाष भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना
नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे महानगरपालिका सुरक्षा रक्षकांना 2 महिने वेतन मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक मंडळाच्या 385 सुरक्षा रक्षकांना गेल्या 2 महिन्याचे वेतन मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेने स्वतःच्या सेवेतील सुरक्षा रक्षकांची नेमणूक सुरू केली असल्याने वर्षानुवर्ष पालिकेत कार्यरत असलेल्या मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची कोंडी सुरू झाली आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने हे सुरक्षा रक्षक हतबल झाले आहेत. ठाणे महापालिकेत भांडूप येथील सुरक्षा रक्षक मंडळाचे 385 सुरक्षा रक्षक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. पालिका मुख्यालयासह कळवा हॉस्पिटल, प्रभाग समिती कार्यालय, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी त्यांची नेमणूक आहे. मात्र महापालिकेने आता स्वतःच्या थेट सेवेतल्या सुरक्षा रक्षकांच्या नेमणूक सुरू केली असून पहिल्या टप्प्यातील 127 सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवे सुरक्षा रक्षक दाखल होत असताना मंडळाच्या जुन्या सुरक्षा रक्षकांना सापत्य वागणूक देण्यास सुरुवात झाली आहे. या सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि मुदतीबाबतचे प्रस्ताव वारंवार पालिकेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये मंजूर होत असतात. मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांच्या पदरात न्याय पडत नसल्याची व्यथा अनेकांनी व्यक्त केली. सणासुदीच्या काळात गेल्या 2 महिन्याचे वेतनच आम्हाला मिळाले नाही, आम्ही चरितार्थ चालवायचा कसा, असा प्रश्न या सुरक्षा रक्षकांनी उपस्थित केला आहे. ठाणे कारागृहातील महिला कैद्यांच्या राख्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून ठाणे कारागृहातील महिला कैद्यांनी रंगीबेरंगी आकर्षक राख्या तयार केल्या असून त्या राख्या कारागृहाबाहेर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे कारागृहातील कैद्यांसाठी जिल्हा क्रीडा विभागातर्फे कैद्यांसाठी लवकरच व्यायामाचे साहित्य पुरवण्याचे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले. कारागृहातील टीव्ही नादुरुस्त असल्याचे समजल्यावर त्यांनी तातडीने टीव्ही संच देण्याचे जाहीर केले. ठाणे कारागृहातील महिला कैद्यांनी तयार केलेल्या राखींच्या प्रदर्शनाचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सदर हा उपक्रम सेवाधाम संस्थेच्या माध्यमातून सुरू असून या राख्यातून मिळणारे उत्पन्न या महिलांना रोजगार म्हणून देण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले. तसेच या महिलांना राख्या बनवण्याचे शिकवण्याआधी मी स्वतः राख्यांचे प्रशिक्षण घेतले आणि मग त्यांना शिकवले, असे संस्थेच्या समाजसेविका कदम यांनी सांगितले. तर या होत्या ज्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. ठाणे दर्पणी वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढीलप्रमाणे.